आज तुम्ही महाराष्ट्रात इतर कुठलाही नेता पाहिला तर त्यात फार कमी नेते आहेत की ज्या प्रकारचा शरद पवारांचा वावर जीवनाच्या सर्व क्षेत्रात आहे. कुठलीही क्षेत्र घ्या, त्यांच्या एकूण करिअरमध्ये गेल्या 60 वर्षामध्ये त्यांनी व्यापक जनहित साधलंय असं मला वाटत नाही प्रामाणिकपणे. किंबहुना त्यांनी जे काही जनहित साधले त्याच्या काही हजार पटीने ते साधू शकले असते. त्यांनी कायम हेकेखोरपणा केला किंवा स्वतःचं खरं केलं प्रत्येक वेळेला. शेवटी माझं खरं म्हणजे भाजपला बाहेरनं पाठिंबा द्यायचा तरी माझंच माना, 17 साली बरोबर जायचं म्हटलं तरी माझंच माना, परत 19ला बरोबर जायच्या मीटिंग झाल्या तरी माझंच माना. त्यांच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही आणि ते ट्रस्टवर्दी नाहीत. ही प्रतिमा त्यांची जास्ती अधोरेखित झाली राष्ट्रीय राजकारण. मुख्यत्वे शरद पवार 24 आवर राजकारणी आहेत, 24/7 राजकारण करतात. ते पार्ट टाइम पॉलिटिशियन्स नाहीत. अतिशय कठोरपणे ते वास्तवाला भिडतात. ते जे नेहमी सांगतात की संकट काळात चांगल्या किंवा वाईट दिवसांमध्ये लोकांच्या बरोबर, त्यांच्या जे चरित्राला नाव त्यांनीच दिलं लोक माझे सांगत, हे खरंच बरोबर आहे. म्हणजे हा माणूस गर्दीतला आणि लोकांच्यातला, हा आयसोलेटेड एकटा आयव्हरी टॉवर मधला माणूस नाही, लोकांच्यातला माणूस आहे. त्याच्या पलीकडे जाऊन दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला माणूस आहे. अतिशय चिवट अशी जीवन इच्छा असलेला माणूस आहे. कधीही ते पराभवाला सामोरे जाणार आहेत. म्हणजे राहुल गांधीच्या पटकन परदेशात निघून जातात तसं ते कधीही करत नाही. ते पराभव खुल्या दिलाने स्वीकारतात, परत जनतेत जातात. म्हणजे अजित पवारांसारखा आपला पुतण्या की ज्याला संपूर्ण त्यांनी नर्चर करून लिडरशिप घडवली आहे, तो नेता ज्यावेळेला सोडून जातो त्यावेळेला शरद पवार शांतपणे त्यांचं जुनं उदाहरण देतात की माझ्याकडचे लोक सोडून गेले, मी एकटा राहिलो, मी परत लोकांच्यात गेलो आणि मी परत उभा राहिलो. तुम्ही लोकांच्यात जा. तर सुखदुःखात लोकांकडे जाणं हा त्यांचा गुण खरोखर सगळ्यांनी शिकणार का असं मला वाटतं. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. देशाच्या राजकारणामध्ये असे खूप कमी नेते आहेत ज्यांचं राजकारणातील किंवा सार्वजनिक जीवनातील अनुभव हा जवळपास 60 ते 70 दशकांचा आहे, 60 ते 70 वर्षांचा आहे. त्यातलेच एक नेते आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. शरदचंद्रजी पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस असतो आणि याच निमित्तानं आपण त्यांच्या कारकिर्दीची आढावा घेणार आहोत, त्यांनी केलेल्या कामांचा देखील आढावा घेणार आहोत आणि एकंदरीत त्यांची ही 6 दशकांची कारकीर्द कशी राहिलेली आहे याबाबत सिंहावलोकन करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार सर, मी जसं म्हटलं की शरद पवारांचा वाढदिवस येतो 12 डिसेंबर, तर काय नक्की त्यांच्या कारकिर्दीचे हायलाईट्स म्हणता येतील असे तुम्हाला वाटतात? कारण तुम्ही दिल्लीमध्ये संसदेमध्ये त्यांचं राजकारण कव्हर केलेलं, राज्यात देखील पाहिलेलं आहे की कशा प्रकारे त्यांनी राजकारण करत आलेले आहेत. तर त्यांच्या कारकिर्दीमधले हायलाईट्स म्हणू शकतो असे कुठले क्षण आहेत आणि त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, दोन गोष्टी अशा की वाढदिवस म्हणजे सिंहावलोकन, म्हणजे सिंह जसं मागे वळून बघतो आपली प्रजा सगळी आपलं राज्य आहे वगैरे या पद्धतीने. तर मुळात सिंहावलोकन हा शब्द काही शरद पवारांच्या म्हणजे त्या गोष्टी लागू होणार नाही. त्याचं कारण असं की त्याला आपण म्हणजे मी काही नशीब बिशीब असं मानणारा माणूस नाही. कर्तृत्वाने सगळं करायचं असतं. पण प्रश्न असा येतो की शरद पवार मला वाटतं 1940 सालचा जन्म आणि आज 85 वगैरे वय. तर इतक्या वर्षात 60 वर्षाची कारकीर्द म्हणजे 67 साली ते पहिल्यांदा आमदार झाले आणि आज या गोष्टीला सुद्धा जवळपास 60 वर्ष होत आली. म्हणजे 2 वर्षांनी 60 वर्ष होतील पहिल्यांदा इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे लोकप्रतिनिधी झाल्याला, निवडून आलेले आमदार झाल्याला. त्यांनी महाविद्यालयीन निवडणूक सुद्धा लढवली. BMCC कॉलेजमध्ये ते होते. मग तिथनं पुढे ते काँग्रेसचं काम करायला लागले आणि मग प्रदेश काँग्रेस आणि वरती आले. तर तशा अर्थाने निवडणुकीमध्ये येऊन त्यांना 60 वर्ष होत आली असतीलच आता किंवा झाली असतील. परंतु कारकिर्दीचे टप्पे म्हणाल तर शरद पवारांच्या संदर्भामध्ये मला वाटतं मुंबईमध्ये मंत्रालय कव्हर करताना एक जगन फडणीस म्हणून पत्रकार होते पुढारीचे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं शरद पवार, धोरणे आणि परिणाम. त्यात त्यांनी पवारांवर प्रचंड टीका केली होती आणि जवळपास पूर्ण निगेटिव्हच त्यांच्यावर लिहिलेलं ते पुस्तक आहे, पण ते कुठे उपलब्ध होत नाही. तर शरद पवारांच्या पूर्ण विरुद्ध पुस्तक असल्यामुळे आणि ते त्या काळामध्ये पुढे काही कुठे मला तरी ते आतापर्यंत कुठे स्टॉलवर किंवा कुठेही विक्रीला दिसलं नाही. तसं अलीकडच्या काळात खूप गाजावाजा झालेलं पुस्तक म्हणजे कुठलं तर लोक माझे सांगाती. म्हणजे शरद पवारांनीच त्यांच्या आठवणी सांगितल्या, त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा त्यांनी स्वतःच घेतला. आणि कसा घेतला
तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांची मुलाखत घेतली, त्याचं रेकॉर्डिंग केलं गेलं आणि त्याचं शब्दांकन केलं गेलं. म्हणजे या सगळ्या उपक्रमात शरद पवारांसारखा नेता की जो आपली सगळी कारकीर्द सांगतोय काही तास बसून, आणि विचारणारे पण कोण आहेत, खूप मोठे मोठे लोक होते त्याच्यात. हे खूप मोठे म्हणजे ज्यांना अदरवाईज सेलिब्रिटीचं स्थान मिळेल असे पण काही लोक त्याच्यात होते, मोठे वेगळ्या फील्डमधली मोठी माणसं. ते पवार साहेबांना प्रश्न विचारतायत. आणि मग जसं पूर्वीच्या काळी मला वाटतं शरदचंद्र गोखले, अशोक जैन यांनी घेतलेली दूरदर्शनची मुलाखत आहे पवार साहेबांची, किंवा मला वाटतं आणखीन जब्बार पटेलांनी मुलाखत घेतली आहे. कारण म्हणजे जसं काय आहे की आपण आपल्या पूर्वसुरींकडनं काहीतरी शिकत असतो. जसं आम्ही जर्नलिझममध्ये आलो, वरुणराज भिडे नावाचे आमचे गुरु होते सकाळमधले, त्यांनी आम्हाला काही फंडामेंटल गोष्टी शिकवल्या आणि आम्ही काही वाटचाल करत राहिलो पत्रकारितेत. तसं शरद पवारांना असं म्हटलं जातं की ते यशवंतरावांचे शिष्य आहेत म्हणून, आणि यशवंतरावांचे वारसदार आहेत. तर यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा हे अतिशय आवर्जून ही गोष्ट केली की ते स्वतः सुसंस्कृत होते, साहित्याची आवड होती, वाचन होतं, मराठी कल्चर किंवा हे सगळं. म्हणजे मग गदी माडगुळकर असतील किंवा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असतील, तर असं यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर सुसंस्कृत लोकांचं म्हणजे भारताच्या सीमेला सुद्धा ते संरक्षण मंत्री झाल्यावर साहित्यिकांना त्यांनी नेलं होतं तिकडे. म्हणजे त्यात भीमसेन जोशी वगैरे सुद्धा होते. म्हणजे नुसतं साहित्य नाही तर संगीत, कला अशा सर्व क्षेत्रामध्ये यशवंतरावांना रुची असायची. आणि त्यांचे शिष्य असल्यामुळे शरद पवारांनी पण हे आवर्जून त्यांच्या कारकिर्दीत केलं. म्हणजे जसं दिल्लीच्या निवासस्थानी कवी संमेलन घ्यायचं, मग त्यात रामदास फुटाण्यांसारखे लोक येतील. मग घाशीराम कोतवाल नाटकाला त्यांनी मदत केली होती शरद पवारांनी परदेश दौऱ्यासाठी. म्हणजे काय तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येऊ नये म्हणून केली म्हणून. पण ठीक आहे, हे सगळं करताना आपली विचारधारा किंवा आपल्या सोयीचं जे राजकारण आहे ते त्यांनी केलं कायम. त्यामुळे हा जो प्रश्न असतो, एकूण जर कारकिर्दीमध्ये तुम्ही म्हटलात महत्वाचे टप्पे काय किंवा काय अचिव्हमेंट आहेत, तर लोक माझे सांगायचे हे पुस्तक ज्यांना इच्छा आहे त्यांनी वाचावं. आणि मग त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतलाय. आपण तुम्ही काही प्रश्न विचारले तर त्यात बघू. पण एक मनाला डासणारी गोष्ट अशी आहे की सार्वजनिक जीवनात 60 वर्ष असलेली व्यक्ती, त्यांनी उभ्या केलेल्या संस्था, त्यांनी क्रीडा क्षेत्रातलं केलेलं काम किंवा त्यांनी अनेक विषयामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं, नाही असं नाही. पण ते करताना त्यांच्या समर्थकांना पडणारा प्रश्न काय आहे? तर पवारसाहेब पंतप्रधान व्हायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे मराठी माणूस. जसं राष्ट्रपती प्रतिभा पाटील झाल्या मराठी म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला. तर बाळ ठाकरे आज हयात नाहीत, नाही तर त्यांनी पवारांना पाठिंबा दिला असता पंतप्रधान व्हायला, मराठी माणूस होतोय म्हणून. पण त्याला आता मी जसं सुरुवातीला म्हणालो की मी नशिबावर वगैरे विश्वास ठेवणारा माणूस नाहीये. राजकारण, क्रिकेट किंवा चित्रपटसृष्टी याच्यात नशीब असतं लोक म्हणतात, पण कर्तृत्वही लागतं, हा एक मुद्दा आहे. बरोबर. तर तसं त्यांच्या समर्थकांना किंवा अनुयायांना कितीही वाटलं ते पंतप्रधान व्हावेत, तरी ते आतापर्यंत झाले नाही, ती वस्तुस्थिती, आणि त्याची अनेक कारणं आहेत. सर, तुम्ही अनेक गोष्टींचा उल्लेख केला त्यांच्या कारकिर्दीबद्दल बोलताना. मला सर्वात आधी क्रोनॉलॉजिकली गेलं तर ते जाणून घ्यायचे की 67ला ते पहिल्यांदा आमदार झाले आणि त्याच्या 10 वर्षात म्हणजे साधारण 77-78ला पहिल्यांदा मुख्यमंत्री पदी बसण्याची संधी मिळाली त्यांना. सर्वात तरुण मुख्यमंत्री असल्याचा आतापर्यंत रेकॉर्ड त्यांच्याच नावावर आहे. तर त्यांच्या आयुष्याबद्दल बोलताना या प्रसंगाची अनेकांना फार जास्त उत्सुकता असते की नक्की काय झालं होतं. त्या प्रसंगाबद्दल आपल्याला काय नक्की माहिती आहे, काय सांगू शकाल? हे बघा, मी जे काही सांगेन 78 सालच्या त्या प्रसंगाबद्दल, ते अर्थातच वाचलेलं ऐकलेलं सांगेन. त्याचं कारण असं की माझा जन्म झाला 66 साली आणि पवार 67ला आमदार झाले पहिल्यांदा, आणि 78 साली मुख्यमंत्री झाले तेव्हा मी 12 वर्षाचा होतो. त्यामुळे मला तेव्हा काहीतरी जाणबीण होती असलं मी काही म्हणणार नाही. मी पत्रकारितेत आलो 88 साली. आज मी 37 वर्ष काम करतोय, आणि ते करताना अनेक रेफरन्सेस डोळ्याखालनं घालणं, वाचणं, तर्क लावणं, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस तपासणं, अशा बऱ्याच गोष्टी मी करतो. आणि पवारांच्यावर मी खूपदा टीका जास्त केलेली आहे. म्हणजे कौतुक तर कधीच काय, कौतुक इन द सेन्स मी काय त्यांचं कौतुक करणे इतका मोठा नाही, पण प्रशंसा फारशी केलेली नाही. तर त्याचं कारणच ते आहे की त्यांच्या एकूण करिअरमध्ये गेल्या 60 वर्षामध्ये त्यांनी व्यापक जनहित साधलंय असं मला वाटत नाही प्रामाणिकपणे. किंबहुना त्यांनी जे काही जनहित साधले त्याच्या काही हजार पटीने ते साधू शकले असते, पण ते त्यांनी केलं नाही, आणि त्याची अनेक कारणं आहेत. जसं तुम्ही सुरुवात 67 पासून करताय, तर मुळामध्ये त्यांचं जे राजकारण आहे ना, ते मुख्यत्वे यशवंतराव चव्हाणांचे ते शिष्य आहेत. यशवंतराव चव्हाण म्हणायचं बेरजेचं राजकारण करायचं. सरकार किंवा सरकार राज हे जे सिनेमे आहेत, मी बहुतांश वेळेला सिनेमातली उदाहरणं देतो. त्यात अमिताभच्या तोंडी एक वाक्य आहे की लोकांना जोडलं पाहिजे, लोकांना एकत्र आणलं, लोकांना तोडून कामं होत नाहीत.
लोकांना तोडल्याने विभाजन करून काही होत नाही, लोकांना जोडलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पातळीवरती जी विभाजनं दिसत आहेत, जातींच्या आरक्षणाचे मोर्चे आहेत, जातीयातीतले भेद आहेत, या सगळ्यामध्ये शरद पवारांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? 60 वर्षाचं जर त्यांचं करिअर आहे आणि मुख्यत्वे महाराष्ट्रासाठी खूप कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, तर आज महाराष्ट्र या लेव्हलला आला आहे, याच्यातही त्यांचं योगदान असणारच आहे काहीतरी. तुम्ही 67ची सुरुवात केली, त्यांचं संपूर्ण राजकारण म्हणजे मी समग्रपणे गेल्या 50 वर्षाचा आढावा घ्यायचा म्हटला तर त्याच्यात मुख्यत्वे काय दिसतं व्यवच्छेदक लक्षण, तर ब्रिटिशांनी जे फोडा आणि झोडा नीती केली तसं डिव्हाइड अँड रूल करणं. चाणक्य नीतीमध्ये सुद्धा शत्रूचा शत्रू तो मित्र असं आहे. आणि हे कुठल्याही युद्धशास्त्रात, कुठल्याही पॉलिसीमध्ये, धोरणामध्ये, राजनीतीमध्ये असू शकतं सत्य, की शत्रूचा शत्रू तो मित्र. हे वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला प्रत्ययाला येतं. पण पवारांच्या राजकारणाचा तो हॉलमार्क राहिलेला आहे. म्हणजे कसं, तर 67 साली आमदार झाले त्याच्या आधी अनेकांना आश्चर्य वाटेल, शरद पवारांनी स्वतः एकही साखर कारखाना काढलेला नाही. म्हणजे ते संस्थापक आहेत आणि काढला असं एकही कारखाना नाही. माळेगावचा कारखाना, मला वाटतं माळेगाव की सोमेश्वर माळेगाव, तिथे सुरुवातीला काकडे नावाची जी फॅमिली होती तिकडे सोमेश्वरला आणि याला, तर संभाजीराव काकडे, त्यांचे बंधू मुकुटराव काकडे वगैरे, तर तिथे संचालक मंडळात काकड्यांचं प्राबल्य होतं. त्यातल्या एका भावाला बळ दिलं पवारांनी आणि सांगितलं तू लढ पवाविरुद्ध, मी आहे तुझ्याबरोबर. ठीक आहे, निवडणुकीच्या राजकारणात ते क्षम्य असेल, पण त्यांची मूळ सुरुवातच अशी झाली आहे की 2 काकड्यांमध्ये भांडण झालं आणि मग पुढे काकड्यांच्याकडे जे भांडण झालं तसं आपल्याला पुढच्या काळात असं दिसतं की धनंजय मुंडे पक्षात म्हणजे त्यांच्या घरातनं बाहेर पडले आणि ते थेट पवारांकडे गेले. त्याच्यानंतर राज ठाकरे बाहेर पडायला, बाळासाहेब ठाकरेंपासून लांब जायलाही पवार काढून होते असं काही लोक म्हणतात, कारण लंडनला एक पवार आणि राज ठाकरेंची भेट झाली होती वगैरे वगैरे. तर कुठेतरी त्या माणसं तोडा बाजूला काढा या राजकारणात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री मीच केला अशा प्रकारचा दावाही अलीकडे केला गेलाय. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आम्ही प्रत्यक्षात आणलं. तर शरद पवारांनी जर महाविकास आघाडीचं सरकार आणलं असेल तर ते त्यांनी वाचवायलाही पाहिजे होतं ना 2.5 वर्ष. स्वतः त्यांचा पुतण्या सोडून गेला त्यांना, तेव्हा ते काही करू शकले नाहीत, अतिशय हतबल झालेले दिसले. आणि पुतण्या जे आरोप त्यांच्यावर करतोय ते काय करतोय, तर ह्यांनी कायम हेकेखोरपणा केला किंवा स्वतःचं खरं केलं प्रत्येक वेळेला. शेवटी माझं खरं म्हणजे भाजपला बाहेरनं पाठिंबा द्यायचा तरी माझंच माना, 17 साली बरोबर जायचं म्हटलं तरी माझंच माना, परत 19ला बरोबर जायच्या मीटिंग झाल्या तरी माझंच माना. तर ते माझं खरं करत राहिले, हा एक भाग. दुसरा भाग काय, तर 67 साली आमदार झाले. त्यांच्या एकूण राजकारणामध्ये 60 वर्षाच्या त्यांनी 3-4 वेळा भूमिका बदलल्या आणि किती बदलल्या तर टोकाच्या बदलल्या. त्याची उदाहरणं काय, ते यशवंतरावांचे अनुयायी किंवा फॉलोअर म्हणून आले, काँग्रेसमध्ये होते. अजित पवारांनी जी आठवण सांगितली आणि पवारही सांगतात स्वतः की त्यांचे वसंत पवार नावाचे बंधू ज्या वेळेला शेकापकडनं लढत होते तेव्हा अख्ख्या पवारांच्या घरामध्ये त्यावेळेला जसं आत्ता अजित पवार एकटे पडल्यासारखं दिसलं किंवा 2-3 फॅमिलीज शरद पवारांच्या बाजूला आणि बाकीचे सायलेंट आणि अजित पवार बाहेर पडले, तसं त्यावेळेला वसंत पवार नावाचे त्यांचे बंधू होते, ते शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आणि शरद पवार काँग्रेसचं काम करतात. अख्ख्या घरात शरद पवार एकटेच काँग्रेसकडनं काम करत होते आणि तरी वसंत पवार पराभूत झाले होते. ही आठवण अजित पवारांनी सांगितली, शरद पवारांनी एका भाषणात सांगितली होती. तसं शरद पवार फोडाफोडीचं राजकारण करत राहिले आणि भूमिका बदलत राहिले. त्यांनी बदललेल्या भूमिका आपल्याला कशा तपासता येतात, तर 67 साली आमदार झाले आणि ते काँग्रेसचेच होते पहिल्यापासून, युवा दशेपासून, विद्यार्थी दशेपासून. 67ला आमदार झाल्यावर 78 साली मुख्यमंत्री झाले. 78च्या मुख्यमंत्री पदाचं काय असं तुम्ही विचारलं मगाशी, आणि मी 12 वर्षाचा होतो, पण सगळा अभ्यास करतो, वाचतो, त्याच्यातनं काय दिसतं आणि मग एखादा आरोप झाल्यावर त्याला किती जोरदार उत्तर दिलं जातं त्याच्यावरने आपण थोडं वेळ करायला लागतो. तसं अगदी अलीकडच्या काळात त्या 78च्या घटनेबद्दल यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं म्हणून मी वसंतदादांचं सरकार पाडलं असं पवार पूर्वी म्हणाल्याचं मला आठवतं. परंतु यशवंतराव गेल्यानंतर ते यशवंतरावांनी सांगितलं असं सांगतात. पवार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा दाखला देतात तेव्हा ती व्यक्ती बऱ्याचदा हयात नसते, म्हणजे तुम्हाला क्रॉस चेक करायला वरच जायला लागेल अशी परिस्थिती असते. पण मला वाटतं पत्रकार भावे जे आहेत त्यांनी सुद्धा या फोनचा प्रसंग सांगितला होता की यशवंतरावांनी तो फोन केला होता आणि तो घेतला नाही असं काहीतरी. एक्झॅक्टली तेच अजित पवारांनी आता सांगितलं. कारण भावेसाहेब पत्रकार आहेत, ठीक आहे, आता पत्रकार ह्या बाजूचे त्या बाजूचे असं काहीतरी होईल. अजित पवार पुतणे आहेत आणि त्यांनी हा प्रसंग सांगितला, त्याच्यावर
शरद पवारांनी सविस्तर उत्तर दिलेलं मला तरी आठवत नाही कधी अलीकडच्या काळात. पण त्यांनी हेच सांगितलं की यशवंतरावांनी फोन केला पण तो घेतला गेला नाही आणि वीर म्हणून जे नेते होते त्यांनी घेऊन खाडकाना पडला की सगळे दोर तोडलेले आहेत, आता कापलेले आहेत, पाठीमागे यायचे. म्हणजे काय, तर पाठीमागे या असं यशवंतराव सांगत असावेत, म्हणजे वसंतदादांचं सरकार पाडू नका असं कदाचित सांगणार असावेत फोनवर, कारण त्यांना वरनं सांगितलं असेल तसं केंद्रातनं. म्हणून शरद पवारांनी जे बंड केलं किंवा पुलोदय केलं निर्माण, पुरोगामी लोकशाही दल, त्याच्यामध्ये त्यांनी जनसंघाच्याही लोकांना घेतलं होतं. म्हणजे हसवाडवाणी, माणिकराव, मला वाटतं उत्तमराव पाटील, तर हे मंत्री पण केले होते. SM जोशी पण होते त्याच्यात. म्हणजे डावे उजवे मधले सगळे होते त्या सरकारमध्ये. त्यामुळे मला हे चालणार नाहीत किंवा ते चालणार नाहीत या भूमिकेला काही अर्थ नाही. 78 साली त्यांनी पुलोदचे मुख्यमंत्री झाले. इंदिरा गांधींनी सरकारं बरखास्त केली, मला वाटतं 11 की 13 सरकारं बरखास्त केली. त्या परत जेव्हा निवडून आल्या आणीबाणीनंतर, तेव्हा 80 साली, त्यावेळेला त्यांनी शरद पवारांना ऑफर दिली होती की तुम्ही काँग्रेसमध्ये आलात तर तुमचं सरकार टिकेल अशा पद्धतीचे. पण ते गेले नाहीत. स्वाभिमान दाखवला, अंतुले मुख्यमंत्री झाले मला वाटतं त्यावेळेला, आणि शरद पवार विरोधी पक्षनेते झाले ते बहुतेक. तर 78चं सरकार त्यांचं बरखास्त झाल्यानंतर ते विरोधी पक्षात राहिले. मग इंदिरा गांधींची हत्या 84 साली झाल्यावर 86ला डिसेंबरमध्ये ते परत काँग्रेसमध्ये आले. आता ते बाहेर गेले आणि काँग्रेसमध्ये यायची ऑफर इंदिरा गांधींची नाकारली. पण ती गेल्यावर राजीव गांधी असताना का आले माहीत नाही. त्यांनी भूमिका बदलली, पक्ष विलीन करून टाकला. त्यांचा एस काँग्रेस होता तो काँग्रेसमध्ये. त्याच काळात ते पहिल्यांदा लोकसभेवर पण निवडून गेले होते महाराष्ट्र येस काँग्रेसकडनं. हो, म्हणूनच ना, तर ते विलीन केला आणि त्यानंतर 13 वर्षांनी 99 साली त्यांनी परत पक्ष काढला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तो काढताना काय भूमिका घेतली, सोनिया गांधींचं विदेशी मूळ हा मुद्दा होता. पण 4च महिन्याने त्यांनी सोनिया गांधींच्या पक्षाबरोबर अलायन्स केला. म्हणजे त्यांच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही आणि ते ट्रस्टवर्दी नाहीत, ही प्रतिमा त्यांची जास्ती अधोरेखित झाली राष्ट्रीय राजकारणात. म्हणजे दिल्लीमधले नेते, म्हणजे फॉर एक्झाम्पल 78 साली यशवंतराव चव्हाणांनी जर सांगितलं असेल फोनवर किंवा सांगायचं असेल पाडू नका वसंतदादांचं सरकार, तरी ते पाडलं गेलं. म्हणजे यशवंतरावांचंही त्यावेळेला पवारांनी ऐकलं नाही अशी प्रतिमा केंद्राच्या नेत्यांकडे झाली असेल कदाचित त्यावेळेला. मग पुढचा प्रसंग 86चा. स्वतः इंदिरा गांधींनी येतात का परत काँग्रेसला म्हटले तर आले नाही, पण 86ला आले. आता इंदिरा गांधींनी दिलेले ऑफर त्यांनी नाकारले हे अनेकांना त्यावेळेला माहिती होतं. राजीव गांधी अचानक राजकारणात आले तरी त्यांना त्यांच्या घरातच या गोष्टी घडत होत्या. ते बघत होतेच ना, ते पायलट होते, पण त्यांना हे माहिती असणार. त्यामुळे हे भूमिका बदलतात हे जास्त अधोरेखित झालं. आणि दुसरं अधोरेखित काय झालं, तर त्यांचं राजकीय ताकद जी आहे ती आयडेंटिफाय केली गेली की हा ताकदवान नेता आहे, पण हा धोकादायक नेता आहे, हा आपल्याला धोका पोचवेल, किंवा हा बरोबर असला तर हा आपल्याशीच कप्तानी वागेल, अशी इमेज त्यांची खूप जास्ती झाली. दुसरी गोष्ट, पवारांनी त्यांचा हा अवगुण जो आहे तो गुण म्हणून कुरवाळला. म्हणजे काय, तर माझा कधीच कोणाला अंदाज येत नाही, याच्यातच ते प्रौढी मानत राहिलेत आजतागायत. म्हणजे अजूनही त्यांना या गोष्टीची मजा वाटते की मी जे काही करेन ते कोणालाच अंदाज येत नाही असं काहीतरी करतो. तर बिईंग नॉट प्रेडिक्टेबल हा व्हर्च्यू मानला त्यांनी, किंवा गुण मानलाय की राजकारणामध्ये काही एक सातत्य असावं लागतं, कन्सिस्टन्सी असावी लागते, आणि ही व्यक्ती या परिस्थितीमध्ये अशीच भूमिका घेईल ही खात्री त्यांच्या अनुयायांनाच नव्हे तर जनतेलाही असावी लागते. आजही पवारांच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही पातळीवर जाऊन विचारा, ते काय करतील सांगता येत नाही असं लोक म्हणतील. तर ते केव्हा काय करतील हे सांगता येत नाही. हे तुम्ही त्यांचे भाट असाल किंवा त्यांच्या घड्याळाचे काटे असाल तर त्यांच्या बाजूनी बघा. पण विश्लेषक म्हणून, समीक्षक म्हणून, तटस्थ पत्रकार म्हणून जर बघायचं असेल तर हा माणूस केव्हा काय करेल याचा भरोसा नाही, हा काही फार चांगला गुण नाही राजकारणात. म्हणजे तो केव्हाही धोका पोचवू शकतो ही क्षमता आहे, पण त्याला राजकीय कन्सिस्टन्सी नसणं, ट्रस्टवर्दीनेस नसणं हा फार मोठा अवगुण आणि लायबिलिटी त्यांच्यासाठी झाली केंद्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने. आणि त्याची त्यांना वेळोवेळी परिणती त्याची झाली की त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही, त्यांना बरोबर घ्यायलाही कोणी तयार नसतं, हा त्यातला प्रॉब्लेम आहे. याच कारणामुळे मग आपण जे सगळेजण उल्लेख करतो की पंतप्रधान पदाचं जे एक अत्यंत जवळ पोहोचलेली व्यक्ती म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. आणि 1991च्या निवडणुकीमध्ये जेव्हा राजीव गांधींची हत्या झाली आणि काँग्रेस सत्तेत येऊ शकलं, त्यानंतर पहिलं जे नाव चर्चेत होतं ते नरसिंह राव तर होतेच, पण त्यासोबत शरद पवारांचं देखील नाव होतं. पण याच त्यांच्या अनप्रेडिक्टेबल बिहेवियरमुळे किंवा काय करतील याची खात्री नसल्यामुळे, ट्रस्टवर्दी नसल्यामुळे, विश्वासघात होऊ शकतो अशी शक्यता ओळखूनच मग नरसिंहरावांकडे ती कमान सोपवण्यात आली होती का तेव्हा, किंवा अजून काही घडामोडी तेव्हा घडलेल्या होत्या? नाही, त्यावेळेला मला, कारण मी क्षेत्रात आलेलो होतो 88 साली,
आणि जे काय वाचलंय आणि तिथेही दिल्लीत अनेक लोकांशी नंतर काम करताना जे बोललोय त्याच्यावरनं मला असं दिसतं की मूलतः काँग्रेसमध्ये नरसिंहराव हे निवृत्तीच्या तयारीत होते. त्यांच्यावर तो पुस्तक वाचलं प्रशांत दीक्षितांनी लिहिलेलं, तर तेही नरसिंहरावांना अनेकदा भेटलेत. मी स्वतःही नरसिंहरावांना भेटलेलो आहे, त्यांच्या घरी गेलेलो आहे. आणि विठ्ठलराव गाडगीळ त्या काळात प्रवक्ते होते 91 ते 96, त्यांच्याकडे अनेक गोष्टी कळालेल्या. अर्थात ते पवार विरोधक होते विठ्ठलराव गाडगीळ पूर्ण. आणि झालं असं की 91ला ज्यावेळेला राजीव गांधींची हत्या झाली श्रीपरांबुदूरला, त्यानंतर राष्ट्रीय राजकारणामध्ये राजीव गांधी तोपर्यंत काँग्रेसचा नेता राजीव गांधीच होते. आजही राहुल गांधीच नेता आहेत. 23 नेत्यांनी जरी चिठ्ठी लिहिली सोनिया गांधींना राहुल गांधींच्या विरोधात, तरी आजही राहुल गांधीच नेता आहेत. त्यामुळे RSSला जे एकचालकांवरती वगैरे म्हटलं जातं की एक सरसंघचालक चालवतो, रचना त्यांची विकेंद्रित आहे, तरी म्हटलं जातं एकचालकांवरती, तर ते काँग्रेसचा कारभार आहे की काँग्रेसमध्ये जो शीर्षस्थ नेता असतो त्याच्याविरुद्ध बोलून चालत नाही. तसं राजीव गांधी हयात असेपर्यंत तेच नेते होते. आधी इंदिरा गांधी होते, त्याच्या आधी नेहरू होते. ठीक आहे, मध्ये लाल बहादूर शास्त्री झाले अल्पकाळ. तसं राजीव गांधींची अचानक हत्या झाली, ते हे अनएक्सपेक्टेडच आहे अख्ख्या देशाला, कोणालाही. ते होईपर्यंत शरद पवारांचं काय होतं? शरद पवार 67ला आमदार, 78ला मुख्यमंत्री पदावरनं बरखास्त झाल्यानंतर 84ला इंदिरा गांधींची हत्या झाली आणि 86ला ते राजीव गांधींच्या पक्षात परत गेले काँग्रेसमध्ये. पण त्यानंतर परत मुख्यमंत्री झाले होते. आणि मग ज्या वेळेला राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळेला पहिल्यांदा शरद पवारांना असं वाटलं की अरे आपण केंद्रात जाऊ शकतो आणि मोठे होऊ शकतो. हे बघा, जर तुम्ही तयारीच लांब उडीची केली 8 मीटर मारायच्या, तर एकदम 20 मीटर नाही मारू शकत. टप्प्याटप्प्याने ते वाढत जातं. जसं मी नेहमी उदाहरण देतो की 5 पोळ्या खाल्ल्यावर पोट भरलं तर ते 4थ्या पोळीचं कर्तृत्व नसतं, तिसरीचं नसतं किंवा दुसरीचं नसतं, क्युम्युलेटिव्हली असतं ते. तसं पहिल्या पोळीचंही कर्तृत्व असतं, म्हणून माणूस क्युम्युलेटिव्हली घडतो. तसं शरद पवारांनी केंद्राच्या राजकारणात जायची तयारी मानसिक केली होती का, याची मला शंका वाटते. म्हणजे स्वप्न प्रत्येकाचं असतं की आपण प्राईम मिनिस्टर व्हावं, उद्या अगदी अमेरिकेचे अध्यक्ष व्हावं, याच्याबद्दल काही शंका नाही, स्वप्न असावंच. पण प्रमोद महाजन हा नेता हा कायम केंद्रीय नेताच वाटला. तो मराठवाड्याचा नेता वाटला नाही ना मुंबईचा नेता वाटला. तो कायम केंद्राचा. विद्याचरण शुक्ला नावाचे नेते होते, श्यामाचरण आणि विद्याचरण हे दोघं होते. त्यातले विद्याचरण शुक्ला हे कायम केंद्रात राहिले, ते केंद्रीय नेतेच राहिले, ते राज्यात गेले नाहीत फारसे त्यांच्या परत. तसं मला इथलं सगळं सोडून दिल्लीचं राजकारण करावं लागेल, तर मराठी माणसाचा प्रॉब्लेम असा आहे की मराठी माणूस दिल्लीत रमत नाही फारसा. पवार साहेबांच्या आधी यशवंतराव चव्हाणांना ही संधी होती ऍक्च्युली पंतप्रधान होण्याची, आणि त्यांनी ऐन वेळेला इंदिरा गांधींना सपोर्ट केल्यामुळे पंचायत झाली, असं अनेक हिस्टोरियन आणि लोक सांगतात की ते खरं होऊ शकले असते. आणि ते झाले असतं तर चित्र वेगळं झालं असतं कदाचित महाराष्ट्राचं सुद्धा. परंतु शरद पवारांच्या बाबतीमध्ये असं आहे की 91 पर्यंत शरद पवारांनी देखील तशी तयारी केली होती असं मला वाटत नाही दिल्लीच्या राजकारणाची. आणि दिल्लीत देखील ते रमताना दिसले नाहीत कधी मनापासून. तो कालखंड कुठला आहे तर कृषी मंत्री असतानाची 10 वर्ष. कारण 91ला मला वाटतं आधी अजित पवार खासदार होते आणि नंतर शरद पवार तिकडे गेले त्या जागेहून. कारण मग नरसिंहराव पंतप्रधान झाले, मग हे पण यांचंही नाव चर्चेत आलं. पण नाव चर्चेत येणं हे माध्यमात येऊ शकतं, पण खरंच ते दावेदार होते का, तर RK लक्ष्मण, म्हणजे आपण सगळ्या लोकांनी काही जरी म्हटलं तरी तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाचं कार्टून काढून बघा त्यावेळेचं, ही केम, ही सॉ अँड ही कंकर्ड, अशी 3 कार्टूनचं 3x10चं कार्टून मला वाटतं काढलं होतं RK लक्ष्मणांनी. आणि त्याचा अर्थ काय होता, तर आवेशात आलेले शरद पवार तलवार उगारून नरसिंहरावांच्या दिशेने जोरात वाटचाल करतात. ही केम, ही सॉ, म्हणजे ते महाराष्ट्रातून उठून आले दिल्लीला, म्हणजे कशासाठी तर चॅलेंज करायला नरसिंहरावांना. मग ही सॉ त्यांनी आवेशाने पाहिलं नरसिंहरावांकडे. आणि तिसऱ्या चित्रात RK लक्ष्मणांनी असं काढलं होतं अँड ही कंकर्ड. आणि तिथे काय होतं, शरद पवारांच्या तोंडाविषयी असं वाक्य लिहिलं होतं की मला तुमच्या मंत्रिमंडळात प्लीज घ्या म्हणून, हे घ्या अशी विनंती करणारे शरद पवार. तर हे कार्टून जे होतं, म्हणजे ठीक आहे की त्या काळातले अभ्यासक, मग कोणी पत्रकार, मग कोणी या बाजूचे त्या बाजूचे, तर RK लक्ष्मण यांचं कार्टून हे खरोखर त्यावेळेच्या एकूण सामाजिक स्थितीचा, राजकीय स्थितीचा लसावी मांडणारा असायचं. आणि दुसरी गंमत सांगतो, हे जे कार्टून होतं ते 3 चित्रांचं कार्टून होतं, त्याचं मराठी ट्रान्सलेशन करताना महाराष्ट्र टाइम्स पेपरमध्ये त्याचा अनुवाद चुकला होता, हे फार रेअर घडणारी गोष्ट आहे. तर ही केम, ही सॉ, म्हणजे ते आले, त्यांनी पाहिले
आणि तिसरं जे इंग्रजीत होतं ते कंकर्ड होतं, CONCURRED. म्हणजे काय, त्यांनी जुळवून घेतलं की मला घ्या मंत्रिमंडळात असं. त्याचं ट्रान्सलेशन ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते जिंकले. असं केलं गेलं होतं मठामध्ये, की जे सर्वस्वी चूक होतं ट्रान्सलेशन. कारण पवारांनी जुळवून घेतलं होतं नरसिंहरावांना की मला तुमच्या मंत्रिमंडळात घ्या, आणि त्यांनी घेतलं, डिफेन्स मिनिस्टर केलं. डिफेन्स मिनिस्टर, आता शरद पवार तर काही जसं म्हणतात की मी कृषी खातं मागून घेतलं मनमोहन सिंगांकडून, तसं डिफेन्स मिनिस्ट्री काही मागून नव्हती घेतली ना, ती तर नरसिंहरावांनी दिली. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणालात मग चुकलं काय किंवा ते का पंतप्रधान झाले नाही, तर ते चॅलेंजर नव्हते. त्यांच्याकडनं त्यांनी चॅलेंज केलं, ते मुंबईतल्या पत्रकारांनी छापलं असेल, परंतु त्यांची तेवढी क्षमता होती का, तर मला वाटत नाही त्यांची क्षमता होती. आणि दुसरीकडे ज्याच्याशी मुकाबला झाला किंवा पाला पड गया, ते नरसिंहराव फार स्टॉल लीडर होते. म्हणजे नरसिंहराव मुळात त्या इलेक्शनच्या आधी 91च्या निवृत्तीकडे चालले होते. त्यांना काँग्रेसजनांनी परत आणलं की आता राजीव गांधी नाही तर तुम्ही सगळं सांभाळा काँग्रेस. का, आता ते 42च्या चलेजाव आंदोलनात होते महात्मा गांधींच्या युवा नेतृत्व म्हणून. त्यामुळे त्यांनी फार मोठा कालखंड पाहिला होता आणि तो माणूस अभ्यासू होता, अनेक भाषा येणारा पारंगत माणूस होता आणि राजकारणी म्हणूनही, म्हणजे त्याला आजही चाणक्य म्हणतात अनेक लोक. कारण नरसिंहराव हे खरोखर राजकीय दृष्ट्या आणि स्टेट्समन म्हणता येतील असा राजकारणी होता. म्हणजे त्याला जगाचं भान होतं, ग्लोबल पॉलिटिक्सचं भान होतं, देशाचं भान होतं, देश काय हे माहिती होतं आणि नेतृत्व करायची क्षमता पण होती. म्हणजे अनेक लोक नरसिंहरावांना अनेक, म्हणजे काँग्रेसवाले तर खूप शिव्या देतात. कारण 91 ते 96 मध्ये मुळामध्ये आपल्याला ती पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे की 91च्या आधी भारतातनं सोनं अख्खं घाण टाकायची वेळ आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची पत ढासळली होती. खुलं आर्थिक धोरण किंवा लिबरलायझेशन आणणं मस्ट होतं. त्यावेळेला एखाद्या काँग्रेसी पुढाऱ्याने ते आणलं अर्थमंत्री म्हणून, तर खूप टीका होईल, त्यात डावे लोक टीका करतील खूप. म्हणून डावे आणि एकूण समाजातले लोक की ज्यांना लिबरलायझेशन मंजूर नाही, ते गळी उतरवण्यासाठी त्यांनी मनमोहन सिंगांना अर्थमंत्री आणलं. RBIचा माजी गव्हर्नर अर्थमंत्री आणला म्हटल्यावर त्याच्यावर कोणी शंका घेत नाही की याला अर्थकारण कळत नसेल, अर्थशास्त्र कळत नसेल. जसं आज मोदी तेच फॉलो करतायत की त्यांनी जयशंकर यांना परराष्ट्र मंत्री केल्यावर किमान काँग्रेस किंवा विरोधी पक्ष अशी टीका करू शकत नाही की याला आंतरराष्ट्रीय राजनीती कळत नाही किंवा फॉरेन अफेअर्स कळत नाही. कारण ते फॉरेन सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले, त्यांना कळत नाही असं म्हणता येत नाही. तेच मनमोहन सिंगांच्या बाबतीत झालं आणि म्हणून ते खुलं आर्थिक धोरण राबवता आलं. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नरसिंहराव इतके मुरब्बी होते. आता ते शैलेंद्र महतोचं म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चाचं लाचीचं प्रकरणही गाजलं सरकार टिकवण्यासाठी. पण 140 खासदारांचं सरकार टिकवणं, अल्पमतातलं सरकार टिकवणं, 5 वर्ष कारभार करणं, हे नरसिंहरावांना केलं. त्याच्या आधी म्हणजे 88-89-90ला जे चंद्रशेखर आणि VP सिंगांची गव्हर्नमेंट लागोपाठ गेली 89-90ला, ते जर परत सरकार गेलं असतं तर देशाला निवडणुका आणि अक्षरशः आर्थिक गर्तेत गेलो असतं देश म्हणून. ते 5 वर्ष नरसिंहरावांनी सांभाळल्यामुळे आज देश सुस्थितीत आला पुढे आणि लिबरलायझेशनचे परिणाम 30 वर्षांनी दिसतात ते आज दिसतात आपल्याला. म्हणजे मोदींना 14 साली 91 साली नरसिंहरावांनी आणलेल्या आर्थिक खुल्या धोरणांचाही फायदा झाला आहे. टेक्नॉलॉजी जी येते 30 वर्षात भारतासारख्या खंडप्राय देशात त्याचाही फायदा झाला आहे. म्हणजे अब्दुल कलामांनी पुस्तक लिहिलं इंडिया 2020, 2020ला महासत्ता होईल, 2021 किंवा 19 का नाही लिहिलं? तर भारतासारख्या खंडप्राय देशात लिबरलायझेशन सारख्या धोरणाचे परिणाम दिसायला साधारण 3 दशकं लागतात. म्हणून इंडिया 2020 हे अनेकांना माहीत नसतं. आणि नरसिंहरावांसारखा खूप मुरब्बी नेता, म्हणजे राजकारणी म्हणूनही, विद्वान म्हणूनही, बहुभाषा पंडित, जागतिक राजकारण कळणारा, त्याच्याशी मुकाबला करायला गेल्यामुळे पवार तोंडावर पडले. आणि प्राईम मिनिस्टर तर होणं लांबच, त्यांना मुंबईच्या दंगली आणि काय बॉम्बलास्ट झाल्यानंतर पवारांची इच्छा नसताना त्यांनी महाराष्ट्रात परत पाठवलं नरसिंहरावांनी. मग त्याच्यानंतरचा पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. कारण नरसिंहराव गेल्यावर सोनिया गांधींचं आगमन झालं राजकीय पटलावर. आणि सोनिया गांधींनी किंवा गांधी घराण्याने पवारांकडे कायम शंकेनेच पाहिले, संशयानेच पाहिलंय. आणि त्यातनं पुढे मग परिणती कशा झाली तर त्यांनी पक्ष काढला याच्यात झाली. हा पहिला प्रसंग होता जेव्हा त्यांच्या पंतप्रधान पदाची चर्चा झाली होती. पण आत्ताच्या जेव्हा 2022-23 नंतर जेव्हा अजित पवार बाहेर पडले, प्रफुल्ल पटेल बाहेर पडले राष्ट्रवादीतून आणि स्वतः सगळी राष्ट्रवादी घेऊनच आले, बाहेर नाही पडले म्हणताय ना, राष्ट्रवादी घेऊनच आले. राष्ट्रवादी त्यांची आहे, पक्ष काढायला लागला असं. तर त्यानंतरच्या मुलाखती दिल्या प्रफुल्ल पटेलांनी, त्यांनी असं सांगितलं होतं की 91ला खरं तर एवढी संधी नव्हती शरद पवारांना पंतप्रधान होण्याची, पण नंतर 96ला जे अल्पमतातलं सरकार होतं किंवा कोणालाही स्पष्ट 96ला आघाडी सरकार ओळीने आली. हो, आणि तेव्हा इंद्रकुमार गुजराल आणि तेव्हा खरी संधी होती पवार साहेबांना पंतप्रधान होण्याची, असं तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं होतं. त्या प्रसंगाबद्दल काय सांगाल, काय नक्की? नाही, त्याचं कारण असं की त्यावेळेला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढलेली नव्हती
आणि महाराष्ट्राचं एकूण देशातलं स्थान म्हणजे अनेक लोक विसरतात की वाजपेयींचं सरकार 4 सालचं गेलं आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्यावेळेला महाराष्ट्रातले आणि आंध्र प्रदेशातले 10 लोक मंत्री झाले होते. कारण काय, तर महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या जागा आल्या आणि आंध्र प्रदेशमध्ये, त्यामुळे वाजपेयींचं सरकार गेलं होतं आणि मनमोहन सिंगांचं आलं. साधारण मतांची टक्केवारी जी आहे ती अर्धा 1% फरक आहे युपीए एनडीएतल्या. पण मनमोहन सिंग सरकार आलं कारण महाराष्ट्रात यश मिळालं आणि आंध्र प्रदेशमध्ये यश मिळालं. तीच गोष्ट ज्या वेळेला 96ला म्हणजे 91 ते 96 नरसिंहरावांचं सरकार गेल्यावर वाजपेयींचं सरकार 13 दिवसाचं झालं, 13 महिन्याचं झालं आणि 4.5 वर्षानं. त्याच्या आधी गुजराल आणि देवेगौडा हे जे पंतप्रधान झाले त्यावेळेला आघाडी सरकारांचा काळ येईल असं वाटलं. त्यावेळेला शरद पवारांना संधी होती का, तर ही सगळी मोड बांधणं जशी पुलोदची बांधली तशी करू शकतील का. आणि नरसिंहराव राजकारणात गेले होते बाजूला, तर तितकं टॉल लिडरशिप काँग्रेसकडेही नव्हती. सीताराम केसरी अध्यक्ष झाले होते, सोनिया गांधी येतात की काय अशी स्थिती होती. त्यामुळे त्यावेळेला पवार करू शकतील तर ती त्या अर्थाने प्रफुल्ल पटेल म्हटले असतील. पण त्यावेळेची राजकीय बलाबल, खासदार किती होते काँग्रेसचे, मग ते 30-35 होते का, आणि मग एकूण स्थान जसं मुलायम सिंग 30-35 वर बघू शकतात तसं महाराष्ट्रात 30-35 एकदा कधीतरी 35 आलेले आहेत महाराष्ट्रातले, म्हणजे 48 पैकी. तर तशी शक्यता होती का, तर ती आहे. म्हणजे पवार हा एक पॉलिटिशियन म्हणून मोठा लीडर आहे का, तर आहे. आज सुद्धा लीग ऑफ लीडर्स पाहिली देशातले तर फार मोठेच राजकारणी आहेत. पण तरी देखील ते फेल का होतात, तर ट्रस्टवर्दीनेस नाही, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही आणि ते केव्हा कधी कोणाचा घात करतील हे सांगता येत नाही. आणि त्याच्या मागे मी म्हणालो तसं ते त्यांचा जो गुण आहे की माझा कोणाला अंदाजच येत नाही, हा कुरवाळत बसतात. पण त्याचा दुसरा फॉलोआउट हा आहे की कोणी विश्वास ठेवत नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. आता तर त्यांचे पुतणे सांगत फिरतात त्यांच्याबद्दल, मग तर आणखीनच प्रॉब्लेम येणार, अशी परिस्थिती आहे. याच्यानंतरचा त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग आपण जसा आता उल्लेख केला की सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळावरून त्यावरून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. तो नक्की प्रसंग काय होता आणि खरंच तेव्हा अशी स्थिती होती का की स्वतः पक्ष स्थापन करतील आणि काहीतरी स्वतः मुख्यमंत्री होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये, किंवा देशभरात काहीतरी एक वेगळी भूमिका बजावू शकतात? मुख्यमंत्री असं नाही, त्यांनी तोपर्यंत असं केलं होतं की मी आता राष्ट्रीय, म्हणजे सोनिया गांधींना चॅलेंज केलं आणि विरोधी पक्षनेता लोकसभेचा, तर त्यावेळेला नॅचरल क्लेमंट मीच आहे पंतप्रधान पदाचा त्या लेवलला. कारण नरसिंहरावांच्या काळामध्ये 91 ते 96 मध्ये अर्जुन सिंग पण जिवंत होते आणि अर्जुन सिंग हे टॉल लीडर होते. त्याच्या आधी नारायण दत्तीवारींसारखा नेता होता. उत्तरेमध्ये त्याच्या आधी हेमावती नंदन बहुगुणा तर इलेक्शन हरले अमिताभ बच्चन समोर आणि हार्ट अटॅकनेच गेले पुढे. तर असे अनेक नेत्यांची नावं यायची. पण मोठे नेते कितीही असले तरी त्या उत्तर प्रदेशमधनं काय यायचे मुख्यमंत्री, ते 85 खासदार होते, नंतर 80 झाले आता ते. परंतु आज काँग्रेसचीच अवस्था उत्तर प्रदेशमध्ये खराब झालेली असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या बाहेरचे मुख्यमंत्री होताना दिसत आहेत आपल्याला, पंतप्रधान होताना दिसत आहेत. जसं देवेगौडा झाले ते कशामुळे झाले, तर कडबोळ सरकारमुळेच झाले. गुजराल की जे तसे राजकारणी पण नव्हते तशा अर्थाने, ते फॉरेन सर्व्हिस मधले अधिकारी होते, पण ते उठून अचानक झाले कारण त्यांचं आयडिओलॉजिकल इन्क्लिनेशन आणि आघाडी सरकारची मजबुरी किंवा अपरिहार्यता, त्यातनं ते पंतप्रधान झाले. मग देवेगौडा किंवा गुजराल यांच्या तुलनेमध्ये तुम्ही शरद पवार हे मोठं नाव आहे राजकारणी म्हणून, पण त्यामुळे ते झाले नाही. म्हणजे ते होऊ शकले असते असं त्यावेळेला वाटत होतं, पण ते झाले नाहीत. हा त्यातला भाग आहे. 2004 ते 2014 हा कृषी मंत्रिपदाचा जो कार्यकाळ आहे शरद पवारांचा, त्याचा वारंवार उल्लेख केला जातो त्यांच्या कारकिर्दीची चर्चा करताना. नक्की असे कुठले मोठे निर्णय त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाले होते? अन्नधान्याचं संकट आपण म्हणतो की हरित क्रांती झाल्यापासून तर कमी झालंच होतं, पण एक मोठ्या म्हणजे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो की लोकांना गॅरंटी दिली अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत 2013 साली, या पातळीपर्यंत 2013-14 पर्यंत आपण घेऊन जाऊ शकलो अन्नधान्याचा साठा किंवा प्रोडक्शन. तर ह्या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल 2004 ते 2014? त्याच्यामध्ये 2 गोष्टी अशा आहेत की हरित क्रांती स्वामीनाथन आणि सुब्रमण्यम आणि असताना आली, त्याच्या आधी मिलो गहू लोकांनी खाल्लेला होता. म्हणजे अनेक गोष्टी, म्हणजे 4 ते 14 मध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन जे राबवलं शरद पवारांनी, यातनं फलोत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं असं सांगितलं जातं. तर ते काही अंशी खरंही असेल, पण आज अन्नधान्याचं उत्पादन ज्या प्रमाणात वाढलं गेल्या 10 वर्षात ते वाढलंच आहे ना. म्हणजे अन्नधान्याच्या उत्पादनाचे आकडे जर आपण पाहिले तर गेल्या 25 वर्षातले पाहिलं तर ते वाढतातच आहेत ना. म्हणजे ड्रास्टिकली कमी झालं असं होत नाही. म्हणजे त्या काळामध्ये जसं साऊथ इंडियामध्ये पण पोळी लोक खायला लागले, त्यामुळे गव्हाचं उत्पादन आणखी जास्त आपण काढतोय. आता स्वतः स्वामीनाथन सांगायचे की पंजाबमध्ये वाळवंट होईल इतकं जर आपण गहू काढत राहिलो तर. जसं उसाला आंतरपीक म्हणून भुईमुग नाही लावला तर जमिनीची क्वालिटी राहत नाही, तर या प्रमाणात तुम्ही करत राहा तर काय होईल, हा लॉंग टर्म विषय आहे. पण शरद पवारांनी ॲग्रिकल्चर कळत नाही असं नाही, त्यांना कळतं. म्हणजे ते PDSचे पण मंत्री होते
ते खातं त्यांनी पुढे सोडलं. कारण ज्यावेळेला महागाई वाढते अशी टीका सातत्याने व्हायला लागली सगळ्या वाहिन्यांमधनं, तेव्हा त्यांनी ते सोडलं आणि ते ICCचे अध्यक्ष झाले त्यावेळेला, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे. मग माझा पदभार थोडा कमी करा म्हणून त्यांनी 2-3 खाती सोडली. पत्र लिहिलं त्यांनी मनमोहन सिंगांना की माझ्याकडची 2-3 खाती काढा, आणि ती काढली गेली. मग फक्त कृषी मंत्रीपद राहिलं. तर कृषी मंत्री म्हणून त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. पण ज्यावेळेला मनमोहन सिंगांच्या सरकारने 2004 ते 14 मध्ये, म्हणजे बाकी काही असलं तरी आपण शेवटी मोजतो कशावर, म्हणजे एखाद्या माणसाची श्रीमंती असेल, उद्योगपती असेल तर टर्नओव्हर बघतो, त्याचं काय स्थान आहे बघतो. टाटा आणि अंबानी हे ग्रुप घेतले तर टाटाची विश्वासार्हता खूप जास्त आहे. टाटाला एक प्रेस्टिज आहे. अंबानी पैशाने मोठा ग्रुप असला तरी टाटाचं नाव आहे ते अंबानींना नाही. त्या पद्धतीने जर विचार केला तर कृषी मंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं, मला असं वाटतं की अन्नधान्य उत्पादन आजही वाढतच आहे. त्यांनी काही पावलं निश्चित उचलली असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं भारतातली शेती जी आहे ती एफिशियंट नाही आहे मुळात. पाण्याचा वापर जो आहे तो, आणि एफिशियंट शेती नसल्यामुळे जे काय परिणाम होतात त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावर फरक नाही पडलेला. म्हणजे आज कृषी विकास दर जो आहे तो 2.6 वरून 4% न्यायचं हे टार्गेट मनमोहन सिंगांनी ठेवलं होतं 2004 साली. ते 4 ते 9 किंवा 9 ते 14 या काळात अजिबात साध्य झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन वाढणं किंवा फलोत्पादन वाढणं म्हणजे कसं आहे, मार्क एवढे मिळाले, या विषयात एवढे मिळाले, सरासरी किती मिळाले, वर्गात पहिले आले का, त्याच्यानंतर गोल्ड मेडल आहे का, तर हे मोजणार कसं तुम्ही? जसं तुम्ही जे म्हणताय कृषी मंत्री म्हणून 10 वर्षात काय केलं, त्या काळात आत्महत्या होत होतं का? होत होत्या, आजही होत आहेत. त्याच्यावर मोजायचं का? अन्नधान्याचं उत्पन्न वाढलं त्याच्यावर मोजायचं का? मग कृषीच्या अशा काही पॉलिसीज आणल्या का की ज्यांनी, जसं जलयुक्त शिवार हे 14 साली आलं, त्या प्रकारचं काही काम आधी झालं का? पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी काही इन्सेंटिव्ह दिले गेले का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिवाजी महाराजांच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे लोक युद्धासाठी लढायचे त्यांचे मावळे, ते एरवी शेती करायचे, 24 तास काही युद्ध करत नव्हते. मग एखाद्या गावामध्ये एखाद्या त्यांच्या माणसांनी जर आपलं शेत सोडून पडीक जमीन जर लागवडीखाली आणली तर त्याला इन्सेंटिव्ह म्हणून कर कमी केला जायचा. तर अशा प्रकारची काही योजना आणली का? म्हणजे शरद पवार 4 वेळेला मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही म्हणताय जसं 2दा कृषी मंत्री केंद्रात होते, तर त्या काळामध्ये कृषी विकास दर 10 वर्ष हा काही कमी पिरियड नाही ना. म्हणजे तो काही जे टार्गेट मनमोहन सिंगांनी ठरवलं, प्राईम मिनिस्टर आणि सरकारने, ते 10 वर्षात अचीव्ह करता आलं नाही अशी माझी माहिती आहे. कारण कृषीवर स्वतंत्रपणे 2दा डिबेट करावा एवढा माझा कृषीचा अभ्यास नाही. पण ते यशस्वी काय यशस्वी मोजायचं कसं? म्हणजे हॉर्टिकल्चर मिशनमध्ये खूप फळबागा वाढल्या असं त्यांचा दावा असतो कायम. तर मला माहित नाही असर्टन कसं करायचं. पण कृषी विकास दर 2.4 की 2.6 वरून 4 वर न्यायचा होता. कृषी विकास दर 4%वर तो गेला नाही असं काँग्रेस वर्किंग कमिटीच्या अहवालातच म्हणलंय. काँग्रेस वर्किंग कमिटी ही काँग्रेसची हायएस्ट बॉडी आहे. CWCचे अधिवेशन होतात. तर त्यांच्या अधिवेशनाचे ठराव मिळाले तर तुम्ही बघा, आणि त्याच्यात ते जर असेल की कृषी विकास दर वाढवण्यात अपयश आलेलं आहे कृषी मंत्र्यांना, हे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी टीका असली तरी ते फॅक्च्युअली करेक्ट असेल ना, त्याशिवाय CWC ठराव नाही पास होणार ना. तर कदाचित त्यामुळे, म्हणजे म्हणून मी तुम्हाला आधी म्हटलं की मी फक्त टीका करतो असं वाटेल, पण मला ऑनेस्टली लार्जर पब्लिक इंटरेस्ट सर्व केल्यासारखं वाटत नाही. म्हणजे मुख्यमंत्री 78 साली ते झाले, त्यानंतर 3दा, म्हणजे एकूण 4 वेळा टेक्निकली मुख्यमंत्री झाले. पण पुणे शहराला विमानतळ लागेल हे त्यांच्या लक्षात नाही का आलं? त्यांना ती दूरदृष्टी नव्हती का असं म्हणायचं का? म्हणजे पुण्याचा विमानतळ जो आहे तो हवाई दलाचा आहे. मी या विषयाकडे येणारच होतो की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आता खूप जास्त चर्चा होती की वाढवान बंदर झालं, पुरंदरचं एअरपोर्ट होत आहे किंवा नवी मुंबईचं एअरपोर्ट होत आहे. आत्ता या मोठ्या व्हिजिबल इन्फ्रास्ट्रक्चरची उदाहरणं देता येतात. पण पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते किंवा त्या कृषी मंत्री होते, असे कुठले व्हिजिबल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत म्हणूया की अशी कुठली मोठी कामं महाराष्ट्रात किंवा देशभरात झालेली दिसतात का? ठीक आहे, आता आपल्यापैकी प्रत्येकजण 50 वर्षापूर्वी नव्हता. 78 साली मी 12 वर्षाचा होतो. पण सायझेबल किंवा ज्याला लक्षणीय, जसं भारतीय जनता पक्षाचं सरकार कुठे आलं की ते इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करतं. अटल बिहारी वाजपेयी यांची जी व्हिजन होती आणि जे म्हणायचे कायम की खेड्याकडे रस्ता करा, रस्त्याने बस गेली की विकास जाईल. आज टेक्नॉलॉजीचं युग आहे, त्यामुळे फायबर ऑप्टिकचं काम 14 ते 19 मध्येच फडणवीस यांनी केलं. तीच गोष्ट नरेंद्र मोदींची आहे. त्यांच्याकडे एक व्यापारी दृष्टिकोन आहे फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदींकडे. तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीतलं प्रॉफिट कसं होईल, फायदा कसा होईल, देशाला फायदा कसा होईल, या अँगलने आज वाढवण मंत्राची आपण चर्चा ऐकतोय. पण वाढवण मंत्राची चर्चा अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे महाराष्ट्राला 750 किलोमीटरचा किनारा आहे,
त्याचा व्यापारी दृष्ट्या फायदा करून घ्यावा हा विचार करायलाच हवा ना. तो का केला गेला नाही हा प्रश्न आहे. दुसरा, मुंबई पुणे नाशिक याच्यात आज गोल्डन ट्रायंगल सगळी इन्व्हेस्टमेंट येते. मग ह्याची काही विजन होती का पवारांना की नव्हती? म्हणजे मग पुण्याला जसं एअरपोर्ट हवा असं मी म्हणतोय, आजही दुसरा एअरपोर्ट नाही. पुरंदरची चर्चा आहे, त्याच्या आधी खेडमधला आला, वाडे बोल्लाईचा झाला, राजगुरुनगरचा झाला, चर्चा झाल्या पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही. म्हणजे पवारांनीच घोषणा केल्या पण पुढे काही झालं नाही. जमिनीचे भाव फक्त वाढले आणि काही लोकांनी फायदा घेतला, एवढंच झालं. तीच गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत 750 किलोमीटरच्या किनाऱ्याला वाढवण बंदराचं जसं आज नाव आहे, किंवा मुंबईला दुसरा एअरपोर्ट आज सिडकोचा झाला, तो 14 सालानंतर त्याचं एनव्हिजन करून आता झाला. मेट्रो होतीये आणि भारतीय जनता पक्षाचा हॉलमार्क आहे की ते इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करतात कारण ती दिसतात. तसं पवारांनी केलेलं मोठं काम दाखवता येतं का? खूप मोठ्या प्रमाणात. तर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी मुशाफिरी केली पण प्रचंड मोठं काम. म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्ष असताना आणि आयसीसीचे अध्यक्ष झाले क्रिकेट काउन्सिलचे. आज क्रिकेटपटूंना पेन्शन मिळते ही एक कामगिरी आहे. त्यांनी त्याचं मॉनिटायझेशन, म्हणजे तो जो परदेशात पळून गेलेला माणूस आहे IPLचा जन्मदाता तो मोदी आणि मग नंतर पवार, म्हणजे त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष आले, त्यांनी पेन्शन स्कीम आणली, त्यांनी अनेक क्रिकेटपटूंना फायदा झाला हे निश्चित. पण तशाच प्रकारचा फायदा कुस्तीपटूंना होतो का? कबड्डीपटूंना होतो का? कबड्डीची आता IPL सुरू झाली, म्हणजे काय प्रीमियर लीग कबड्डीची. पण तसं सगळ्या खेळात झालं का? किंवा एकूण समाजात झालं का? आज म्हणजे 4 वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे राजकारणाची आजची अवस्था आहे त्यातले सगळे जाती जातीतले भेद आहेत, तर समाज एकसंध करण्यात त्यांना मुख्यमंत्री म्हणून किती यश आलं हे सगळं मोजावं लागेल ना. पुण्यात जे IT पार्क आहे त्याचं जे क्रेडिट आहे ते शरद पवारांना दिलं जातं, त्याबद्दल काय नक्की माहिती आहे? मला असं वाटतं की प्रमोद महाजन ज्या वेळेला ICT मिनिस्टर होते त्यावेळेला हिंजवडी झालं आणि त्यावेळेला क्रीडानगरी झाली, छत्रपती क्रीडानगरी ती झाली बालेवाडी. पण हिंजवडीचं IT पार्क जे आहे त्याच्यामध्ये प्रमोद महाजन ICT मिनिस्टर होते, म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मिनिस्टर. त्यांना निश्चित विजन होती. आणि मी स्वतः प्रमोद महाजन मंत्री असताना हिंजवडीला नारायण मूर्ती इन्फोसिसचे त्यांनी तिथे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं होतं की महाराष्ट्राचा सगळा कारभार मंत्रालयात जायचीच गरज नाही, इथनं लॅपटॉपवरून सगळी कामं होऊ शकतील. पण ते का केलं नाही? मंत्रालयात लोकांनी खेटे घातले तर पैसे खाता येतात ना. त्यामुळे मला हे आठवतंय त्याप्रमाणे हिंजवडी किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये निश्चितपणे प्रमोद महाजनांनी काम केलंय. शरद पवार त्यावेळेला म्हणजे 98ला तर काय मुख्यमंत्री नव्हते शरद पवार, 98-99ला. 95ला युतीचं सरकार होतं, तर 90 साली त्यांनी काही हिंजवडी केलं असेल असं मला वाटत नाही. 90 ते 95 ते होते. त्यामुळे या सगळ्या डेव्हलपमेंट आहेत त्या 98 नंतरच्या. कारण 98ला पवारांच्याकडेच तिकडे राष्ट्रवादी काढल्यानंतर 99ला ITBT कॉन्फरन्स त्यांनी घेतली होती. तर ते ITचं बोलतात पण राहुल गांधी कॉम्प्युटरचं बोलायला लागले पहिल्यांदा. आणि राहुल गांधी आलेच मुळामध्ये 84 नंतर आणि 91ला गेले. तर त्यामुळे त्याच्या वेळेला शरद पवारांनी काहीतरी हिंजवडी केलं असेल अशी शक्यता मला कमी तरी तपासायला हवं. पण मला असं वाटतं की प्रमोद महाजन आल्यानंतर नारायण मूर्ती आणि इन्फोसिस आणि हे लोक अगदी नवीन होत होते तेव्हा मी गेलेलो आहे तिथे. एकही कंपनी नव्हती त्या काळात गेलेलो. त्यामुळे असं वाटतं की प्रमोद महाजनांनी बऱ्यापैकी बूस्ट दिला ITला असं मला वाटतं. आपण आपल्या बोलण्यामध्ये अनेक वेळा चर्चा केली की शरद पवारांचं साहित्य क्षेत्रातला वावर किंवा कला, इतर क्षेत्र आणि सोबतच आता उल्लेख केला क्रिकेटचा. तर अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी बऱ्याच प्रमाणात त्यांचा सहभाग होता, हस्तक्षेप होता असंही म्हणू शकतो. तर हा जो स्वतःचा हस्तक्षेप आहे विविध क्षेत्रांमधला, ही त्यांची एक सॉफ्ट पॉवर म्हणून बघायचं का? म्हणजे प्रत्येक क्षेत्रामधली आपली माणसं असतील आणि त्यामुळे आपलं एकंदरीत नेतृत्व किंवा आपले एकंदरीत पॉवर मोठी होत राहील, या दृष्टीने या सगळ्या गोष्टींकडे शरद पवारांच्या बघायचं का? आज तुम्ही महाराष्ट्रात इतर कुठलाही नेता पाहिलात तर त्यात फार कमी नेते आहेत की ज्या प्रकारचा शरद पवारांचा वावर जीवनाच्या सर्व क्षेत्रात आहे. कुठलीही क्षेत्र घ्या, म्हणजे जसं आपण क्रीडा क्षेत्र म्हणालो, साहित्य म्हणालो, संगीत म्हणालो, त्यातली माहिती असणं, चतुरस्त्रपणे ती माहिती घेत राहणं आणि त्या त्या क्षेत्रातले धुरीण जे आहेत ते मोठे लोक आहेत त्यांना टॅप करून त्यांना आपलंसं करणं, हे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाचा हॉलमार्क होता. आणि तो त्यांच्याकडनं शरद पवार शिकलेला असं मला स्वतःला वाटतं विश्लेषणामध्ये. तेव्हा शरद पवारांनी ते अतिशय हुशारीने केलं. म्हणजे साहित्य क्षेत्रातले लोक, म्हणजे गदी माडगुळकरांचा तर वारसा यशवंतरावांपासूनच आहे. म्हणजे शरद पवारांनी बारामतीत जो हॉल बांधलाय त्याचं नाव गदी माडगुळकर रंगमंचच दिलेलं आहे तिथे. त्यामुळे ते त्यांच्याकडे आहेच. म्हणजे कला रसिक असणं, साहित्य रसिक असणं, पण रसिक म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये उडबस असणं, त्यातली माहिती ठेवणं, त्यासाठीचं नेटवर्क त्यांनी उत्कृष्ट प्रकारे तयार केलं. म्हणजे रामदास फुटाणेंसारखे असतील किंवा कवी असतील, साहित्यिक असतील,
त्याच्यानंतर चित्रपट बनवणारे लोक असतील, त्याच्यानंतर क्रीडा क्षेत्रातले लोक असतील, या सगळ्यांमध्ये त्यांचा वावर आहे. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, अतिशय चांगले, अतिशय चांगले. आणि हे संबंध करताना कुठेतरी त्यांचं मुख्य एम हे राजकारणी म्हणूनच आहे ना. हे राजकीय नेते आहेत आणि राजकीय उद्दिष्ट साध्य करणं हेच आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रातला वावर करताना त्या क्षेत्रांमध्ये मदत होईल हे त्यांनी काम केलंय, त्याच्यात काही शंका नाही. आणि त्याची त्यांनी जाहिरात नसली केली तरी केलं असेल. आणि या सगळ्यांचा प्रतिमा घडवण्यात किंवा प्रतिमा नाही, त्यांची चांगली स्वतःची ठेवण्यात प्रतिमा घडवण्यासाठी केलं तर राजकारणाने काही दोष नाही त्याच्यात. बरोबर. म्हणजे राजकारण हा मुख्य काम आहे त्याचं. या सगळ्या सबसिडरी ऍक्टिव्हिटीज आहेत, पण त्या करताना काही त्यांनी फक्त वापर केला असं नाही. त्यांनी जेन्युइनली मदत साहित्यिकांनाही केली असेल, कवींना केली असेल, त्याच्यानंतर संगीतकारांना केली असेल, एखाद्या विमानावस्थेतल्या कलाकारांना क्षेत्रवर यावं म्हणून पण केली असेल. पण जसं आता चित्रनगरी आहे मुंबईची, रामोजी फिल्म सिटी आहे, तर तशा स्वरूपाची मोठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड प्रमाणात तयार झाली वेगवेगळ्या क्षेत्रातली. असं काही आपल्याला दिसत नाही फार मोठ्या प्रमाणात. म्हणजे मुलाखतीच्या शेवटाकडे येताना शरद पवारांबद्दल बोलताना आपण अनेक त्यांच्या नकारात्मक किंवा अजून टीका करता येतील अशा बाजू सांगितल्या, पण अशी एक कोणती पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ती त्यांच्याकडनं शिकली पाहिजे? म्हणजे मला जाणवतं की आत्ताही ते 85व्या वर्षीय पदार्पण करतायत किंवा आहेत, तर ते अजूनही ऍक्टिव्ह आहेत राजकारणात, सक्रियपणे काम करतायत असं दिसतंय, किंवा मागच्या 24च्या निवडणुकीमध्ये प्रचारसभा घेतात असंही दिसलं. तर हा गुण त्यांचा माझ्यासाठी तरी शिकण्यासारखा आहे. तर तुम्ही असा कुठला गुण वाटतं की हे दोन गोष्टी सांगतो की एक मुख्यत्वे शरद पवार 24 आवर राजकारणी आहेत, 24/7 राजकारण करतात. हा एक गुण. ते पार्ट टाइम पॉलिटिशियन्स नाहीत. मग ते राहुल गांधींनी शिकायला पाहिजे. दुसरं असं की अतिशय कठोरपणे ते वास्तवाला भिडतात. ते जे नेहमी सांगतात की संकट काळात, चांगल्या किंवा वाईट दिवसांमध्ये लोकांच्या बरोबर राहा. त्यांच्या जे चरित्राला नाव त्यांनीच दिलं, लोक माझे सांगत, हे खरंच बरोबर आहे. म्हणजे हा माणूस गर्दीतला आणि लोकांच्यातला, हा आयसोलेटेड एकटा आयव्हरी टॉवर मधला माणूस नाही, लोकांच्यातला माणूस आहे. त्याच्या पलीकडे जाऊन दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला माणूस आहे. अतिशय चिवट अशी जीवन इच्छा असलेला माणूस आहे. म्हणजे जगणं अतिशय व्यवस्थितपणे प्लॅन करणं, व्यवस्थित छानपणे जगणं, हे करताना अनेकविध गोष्टींमध्ये रस घेणं. आणि माणूस म्हटल्यानंतर आणि नेतृत्व करायचं म्हटल्यानंतर नेतृत्वाचे सगळे गुण असणं. म्हणजे काही गोष्टी माहीत नसतात म्हणून सांगतो. कालपर्यंत ज्यांच्याबरोबर ते आमदार होते किंवा हे होते, ज्या क्षणी शरद पवार मुख्यमंत्री झाले 78ला, तेव्हा मंत्रालयात कोणीतरी त्यांना हाक मारली, त्यांनी असं रागाने पाहिलं नाही, साहेब म्हणायचं असं सांगितलं. असा किस्सा लोक सांगतात. मी तो काही बघायला गेलो नाही, कारण तेव्हा मी 12 वर्षाचा होतो. पण आपलं नेतृत्व एस्टॅब्लिश करणं, आपण साहेब आहोत, आणि यशवंतरावांना साहेब म्हणायचे, त्यानंतर हे साहेब आहेत. तर त्यांनी हे स्वतःचं स्थान एस्टॅब्लिश केलंय. त्यांना कोणी असं वर्ण फेकून दिलेलं नाहीये. तर एक तर ते प्रयत्नांना कधीही कमी पडत नाहीत. मी जे मगाशी उल्लेख केला की उद्धव ठाकरे ठीक आहे, परिस्थिती म्हणजे तब्येतीची कारणं असतात, तरी ते मंत्रालयात मुख्यमंत्री असताना 2दाच आले फक्त उद्धव ठाकरे. आणि शरद पवार करोना काळात महाराष्ट्रभर फिरले. हे अतिशय म्हणजे मी कायम त्यांच्यावर टीका करत आलो. कारण काय, तर मला प्रामाणिकपणे वाटत नाही की लार्जर पब्लिक इंटरेस्ट त्यांनी सर्व केलाय. म्हणजे किती, तर ज्या शक्यता होत्या सर्व करण्याच्या, त्याच्या काहीच अत्यल्प प्रमाणात त्यांनी सर्व केला. आणि त्याचं कारण डायव्हर्शन आहे. म्हणजे त्यांनी राजकारणात पुढे जाताना म्हणजे अक्षरशः बाय हुक और क्रूक असं राजकारण केलं आणि अतिशय सोयीस्कर भूमिका घेतल्या. अनेकदा त्या कॉन्ट्रोवर्शियल किंवा विरोधी वाटल्या. म्हणजे त्यांनी ज्या भूमिका राजकीय घेतल्या त्यातनं त्यांचं नुकसान झालं. ट्रस्टवर्दीनेस नसणं हा जसा अवगुण आहे, तसं त्यांच्या चांगल्या गुणांमध्ये ते संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहेच ना. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संघटन कौशल्य दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर लोकांना आपलंसं करून घेण्याचं त्यांच्याकडे स्किल आहे का, तर आहे. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय ते चिवट राजकारणी आहेत, दुर्दम्य इच्छाशक्ती आहेत, आणि कधीही ते पराभवाला सामोरे जाणार आहेत. म्हणजे राहुल गांधीच्या पटकन परदेशात निघून जातात, तसं ते कधीही करत नाहीत. ते पराभव खुल्या दिलाने स्वीकारतात, परत जनतेत जातात. म्हणजे अजित पवारांसारखा आपला पुतण्या, की ज्याला संपूर्ण त्यांनी नर्चर करून लिडरशिप घडवली आहे, तो नेता ज्यावेळेला सोडून जातो त्यावेळेला शरद पवार शांतपणे त्यांचं जुनं उदाहरण देतात की माझ्याकडचे लोक सोडून गेले, मी एकटा राहिलो, मी परत लोकांच्यात गेलो आणि मी परत उभा राहिलो. तुम्ही लोकांच्यात जा. तर सुखदुःखात लोकांकडे जाणं हा त्यांचा गुण खरोखर सगळ्यांनी शिकणार का असं मला वाटतं. आणि पुन्हा पुन्हा मी म्हणतो की मी त्यांच्यावर अनेक वेळेला कायम टीकाच केली, बहुतांश वेळेला चांगले गुण कमी वेळेला सांगितलेत. पण मला असं वाटतं की
समग्रपणेच एखाद्या नेतृत्वाकडे बघायला पाहिजे, कारण एक नेता म्हणून त्यांच्याकडनं आपल्या खूप मोठ्या जास्ती अपेक्षा असतात. त्यांनी सगळ्या जाती धर्मांचं सगळ्या समूहांचं भलं केलंय का, त्यानंतर समाज एकसंध राहील असं केलंय का, तर तसं दिसत नाही, विपरीत दिसतं म्हणून मी टीका करतो. पण तरीही त्यांचे गुण आहेत, ते काय अवगुणच असं मी म्हणणार नाही, ते गुणच आहेत, ते मान्यच करायला पाहिजे. सर, आपले खूप खूप आभार. आपण शरद पवारांच्या जन्मदिनानिमित्त अनेक त्यांच्या नेतृत्वाचे किंवा त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडून सांगितले. पुन्हा अशा विषयांसंदर्भात चर्चा करूयात, पण आज आपण आलात, वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.